महाराष्ट्राच्या आयटी जगात नेमकं काय शिजतंय? काही वर्षांपूर्वी आयटी म्हणजे पुणे आणि मुंबई हे समीकरण अगदी पक्कं होतं. पण आता नागपूर, नाशिकसारखे शहरही या स्पर्धेत उतरताना दिसतायत का? महाराष्ट्र आपली आयटीमधली ओळख पुन्हा एकदा नव्याने निर्माण करतोय. आज आपण ऑगस्ट 2025 पर्यंतच्या महाराष्ट्रातील आयटी आणि इनोव्हेशन क्षेत्रातील घडामोडींचा जरा खोलात जाऊन वेध घेणार आहोत. या चर्चेसाठी आपल्याकडे काही महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. महाराष्ट्र शासनाचा ताजा आर्थिक पाहणी अहवाल आहे, आयटी आणि स्टार्टअपसाठीची नवीन धोरणं आहेत आणि काही मीडिया रिपोर्टसुद्धा आहेत. आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे. या कागदावरच्या घोषणा, जमिनीवरची गुंतवणूक आणि टेक प्रोफेशनल्सच्या मनात नक्की काय चाललंय, या सगळ्याला जोडून एक स्पष्ट चित्र उभं करणं. अगदी बरोबर. आज आपण महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2024-25, महाराष्ट्र ग्लोबल केपेबिलिटी सेंटर म्हणजे GCC धोरण 2025 आणि महाराष्ट्र स्टार्टअप आणि नवोन्मेष धोरण 2025 यावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करणार आहोत. यातून आपल्याला फक्त आकडे नाही तर सरकारची दिशा आणि भविष्यातील योजना काय आहेत याचा एक अंदाज बांधता येईल. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे सरकारने जाहीर केलेली 2 नवीन धोरणं. एक आहे ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर म्हणजे GCC साठी आणि दुसरं स्टार्टअपसाठी. ही नावं ऐकायला खूप जड वाटतात, पण यातून सरकारला नेमकं काय साधायचं आहे? इथेच तर खरी गंमत आहे. आधी आपण GCC म्हणजे काय ते सोप्या भाषेत समजून घेऊ. समजा एक मोठी परदेशी कंपनी आहे, जसं की एखादी मोठी बँक किंवा टेक्नॉलॉजी कंपनी. ती कंपनी आपली काही महत्त्वाची कामं जसं की रिसर्च, डिझाईन किंवा डेटा ॲनालिसिस भारतातून करून घेण्यासाठी इथे एक स्वतःचं ऑफिस उघडते. ते ऑफिस म्हणजे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर. हे काही साधे कॉल सेंटर्स नाहीत, तर असं म्हणूया की अत्यंत कुशल काम चालणारी केंद्र आहेत. अच्छा, म्हणजे या कंपन्यांची स्वतःचीच हायटेक ऑफशोर ऑफिसेस. मग या नव्या धोरणाचं उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट खूप मोठं आहे. 2030 पर्यंत राज्यात अशी 400 नवीन GCC आकर्षित करायची. 400? हो, 400. आणि त्यातून सुमारे 4 लाख उच्च कुशल नोकऱ्या निर्माण करायच्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हे फक्त मुंबई पुण्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाहीये. सरकारचा स्पष्ट भर नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांवर आहे. आयटीचं विकेंद्रीकरण करणं हा यामागचा मुख्य विचार आहे. हे ऐकायला खूपच छान वाटतंय. पण या मोठ्या कंपन्या महाराष्ट्रात काय येतील? त्यांच्यासाठी यात असं काय विशेष आहे? मला इथे सबसिडीबद्दल काहीतरी दिसतंय. बरोबर. सरकार कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी मोठी सवलत देत आहे. प्लांट आणि मशिनरीमधील गुंतवणुकीवर तब्बल 20% भांडवली सबसिडी दिली जाणार आहे. म्हणजे जर एखाद्या कंपनीने 100 कोटी गुंतवले तर त्यातले 20 कोटी रुपये सरकार देणार. या सबसिडीची मर्यादा वेगवेगळ्या आकाराच्या GCC साठी 10 कोटींपासून ते अगदी 100 कोटी रुपयांपर्यंत आहे. 1 मिनिट, 20% सबसिडी ही खूप मोठी रक्कम आहे. पण मग अशी भीती नाही का की कंपन्या फक्त सबसिडीसाठी येतील आणि काही वर्षांनी गाशा गुंडाळून निघून जातील? अशा योजनांमध्ये दीर्घकालीन वचनबद्धतेची खात्री कशी करायची? हा खूप महत्त्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. कुठल्याही प्रोत्साहन आधारित धोरणात हा एक धोका असतोच. पण इथे सरकारने प्लांट आणि मशिनरीमधील गुंतवणूक अशी अट ठेवली आहे. याचा अर्थ कंपनीला फक्त भाड्याने ऑफिस घेऊन नाही चालणार, तर त्यांना इथे कायमस्वरूपी मालमत्ता, उपकरणं यात गुंतवणूक करावी लागेल. यातून त्यांची मुळं इथे रुजण्यास मदत होते. अर्थात खरी कसोटी 5-10 वर्षांनंतरच लागेल, पण धोरणाचा उद्देश तरी तसाच दिसतोय. खरं तर हे 2019च्या औद्योगिक धोरणाचं पुढचं पाऊल आहे, ज्यात इंडस्ट्री 4.0 म्हणजे AI, IoT आणि डेटा सेंटर्स यांसारख्या भविष्यवेधी क्षेत्रांना आधीच प्राधान्य दिलं होतं. ठीक आहे. म्हणजे हा झाला मोठ्या जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्लॅन. पण आपल्या स्थानिक टॅलेंटचं काय? जे तरुण-तरुणी गॅरेजमध्ये बसून नवनवीन आयडियावर काम करत आहेत, त्या स्टार्टअपसाठी काही योजना आहे का? नक्कीच. दुसऱ्या धोरणाचा भर याच गोष्टीवर आहे. महाराष्ट्र स्टार्टअप, आंत्रप्रेनरशिप आणि इनोव्हेशन धोरण 2025 हे केवळ आर्थिक मदतीबद्दल नाही, तर एक संपूर्ण इकोसिस्टम तयार करण्याबद्दल आहे. स्टार्टअप्सना सुरुवातीच्या काळात सीड फंडिंग मिळेल. शिवाय त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणाऱ्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाची परतफेड सरकार करेल. आणि त्यांना आपलं उत्पादन जगासमोर मांडण्यासाठी पण मदत आहे, बरोबर? हो. देशांतर्गत प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी 2 लाख आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे.
पण पैशांपलीकडे जाऊन इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप हब्स उभारण्यावर भर आहे. या हब्समधून स्टार्टअप्सना मार्गदर्शन मिळेल. त्यांना हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग म्हणजे HPC सारख्या महागड्या सुविधा वापरता येतील आणि संशोधनासाठी प्रोत्साहन मिळेल. म्हणजे केवळ रोपट्याला पाणी घालणं नाही, तर त्यासाठी एक सुपीक जमीन तयार करण्याचं हे काम आहे. ओके, म्हणजे एकीकडे बाहेरून मोठ्या कंपन्या आणायच्या आणि दुसरीकडे स्थानिक स्टार्टअप्सनं मोठं करायचं. कागदावर तर हा प्लॅन खूपच जबरदस्त वाटतोय, पण प्रत्यक्ष जमिनीवर काय दिसतंय? पैसा खरंच येतोय का? याचं उत्तर आपल्याला मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0च्या आकड्यांमधून मिळतं. जून 2020 ते जानेवारी 2025 या काळात सुमारे 23.56 लाख कोटी रुपयांचे 249 सामंजस्य करार म्हणजे MOUs झाले आहेत. थांबा, हे मोजचे आकडे आपण नेहमीच ऐकतो. ते खूप मोठे आणि आकर्षक वाटतात. पण यातले किती करार प्रत्यक्षात येतात? हे फक्त कागदावरचे आकडे आहेत की यातून खरंच रोजगार निर्माण होतोय? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. मोयूसच्या आकड्यांकडे नेहमीच थोड्या साशंकितेनं बघायला हवं. प्रत्येक करार जमिनीवर उतरेलच असं नाही. पण इथे आकड्यांपेक्षा महत्त्वाचा आहे तो ट्रेंड. अगदी अलीकडेच स्वित्झर्लंडमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरममध्ये महाराष्ट्राने 15.73 लाख कोटी रुपयांचे करार केले. महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे करार कुठल्या क्षेत्रांमध्ये झाले. यात पारंपरिक IT सोबतच डेटा सेंटर्स, ग्रीन एनर्जी आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या भविष्यातील क्षेत्रांवर मोठा भर आहे. यातून राज्याची दिशा स्पष्ट होते. म्हणजे मोठ्या चित्रात बदल दिसतोय. पण स्थानिक पातळीवरचं एखादं ठोस उदाहरण आहे का जिथे काम सुरू झालेलं दिसतंय? हो, नागपूरच्या मिहान सेज म्हणजे MIHAN हे याचं उत्तम उदाहरण आहे. एप्रिल 2025 मध्ये तिथे 6 नवीन कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांना IT, उत्पादन आणि डिजिटल पायाभूत सुविधांसाठी 8 एकरपेक्षा जास्त जमीन देण्यात आली आहे. हे दर्शवतं की केवळ घोषणा नाही तर जमिनीवर जागा वाटपासारखी ठोस पावलं उचलली जात आहेत. आणि राज्याच्या एकूण IT पायाभूत सुविधांबद्दल काय सांगता येईल? पाया चांगलाच मजबूत आहे. डिसेंबर 2024 पर्यंत राज्यात 628 खासगी IT पार्क्सना मंजुरी मिळाली होती, ज्यात पुणे आणि मुंबई ठाणे आघाडीवर आहेत. आर्थिक पाहणी अहवालानुसार मार्च 2024 पर्यंत सॉफ्टवेअर निर्यात जवळपास 7.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोचली होती. 7.5 लाख कोटी? हो, हे आकडे एवढे मोठे आहेत की त्यांची कल्पना करणे कठीण आहे. पण सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे राज्यात सुमारे 23 लाखांहून अधिक लोकांना थेट रोजगार मिळतो. हे फक्त एक क्षेत्र नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आणि समाजाचा एक महत्त्वाचा भाग बनलाय. सॉफ्टवेअर निर्यातीत कर्नाटकनंतर आपलाच दुसरा क्रमांक लागतो. सगळ्यात जास्त रोमांचक वाटली. आपण आत्तापर्यंत पारंपरिक IT, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटबद्दल बोलत होतो. पण आता महाराष्ट्र याच्या खूप पुढे जाऊन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. AVGC XR नावाचं काहीतरी. हे जरा जास्तच टेक्निकल वाटतंय. सामान्य माणसासाठी याचा अर्थ काय? म्हणजे आपण महाराष्ट्रात पुढची मोठी व्हिडिओ गेम किंवा हॉलिवूड पटांसारखे स्पेशल इफेक्ट्स बनवण्याबद्दल बोलतोय का? अगदी तसंच. AVGC XRचा विस्तार आहे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स म्हणजे AVGC आणि एक्सटेंडेड रियालिटी म्हणजे XR, ज्यात व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटी येतात. तुम्ही लोकप्रिय सिनेमांमधलं ॲनिमेशन किंवा मोबाईलवर खेळल्या जाणाऱ्या गेम्सच्या ग्राफिक्सचा विचार करा. सरकारला आता त्याच प्रकारच्या सर्जनशील आणि तांत्रिक कामासाठी महाराष्ट्रात केंद्र उभारायची आहेत. म्हणजे केवळ कोडिंग आणि सॉफ्टवेअरच्या पलीकडे जाऊन डिजिटल मनोरंजनाच्या जगात एक मोठी झेप घ्यायची आहे. वा, हे खरंच खूपच भारी आहे. मग यासाठी काही खास योजना आहे? हो, यासाठी एक स्वतंत्र धोरण मंजूर झालं आहे. यानुसार राज्यात AVGC XR पार्क्स, क्लस्टर्स आणि सेंटर्स ऑफ एक्सलन्स उभारले जाणार आहेत. मुंबईतील फिल्म सिटी, नवी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा आणि नागपूर या ठिकाणी हे पार्क विकसित करण्याची योजना आहे. यातून सर्जनशील तरुणांना प्रचंड संधी मिळतील. म्हणजे आपण फक्त कंटेंट तयार नाही करणार, तर ते साठवण्यासाठी आणि जगभर पोचवण्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा पण उभारतो आहोत. याचा संबंध डेटा सेंटरशी आहे का? बरोबर, मुद्दा पकडला. मुंबई हे आज भारताचं प्रमुख डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत आहे. जगातल्या मोठमोठ्या कंपन्या त्यांचे सर्व्हर आणि डेटा इथे ठेवत आहेत. याचा अर्थ डिजिटल कंटेंट तयार करण्यापासून ते सुरक्षितपणे साठवण्यापर्यंत संपूर्ण इकोसिस्टम महाराष्ट्रात तयार होत आहे.
हे राज्याच्या डिजिटल पायाभूत सुविधांमधल्या वर्चस्वाला अधिक बळकट करतं. हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होतीये. सरकार पायाभूत सुविधा, धोरणं, गुंतवणूक यावर प्रचंड काम करतंय. पण या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे या क्षेत्रात काम करणारी माणसं. या टेक प्रोफेशनल्सना काय वाटतं? आणि इथेच मला रेडिटवर झालेल्या एका मजेदार चर्चेची आठवण होते. कोणती चर्चा? एका दिल्लीच्या सॉफ्टवेअर इंजिनियरने प्रश्न विचारला होता की टेक प्रोफेशनल्ससाठी सर्वोत्तम शहर कोणतं? बंगळुरू, पुणे की हैदराबाद? त्याला करिअरमध्ये वाढ पण हवी होती आणि चांगलं सामाजिक जीवनसुद्धा. यावर अक्षरशः तुफान चर्चा झाली. फारच रंजक विषय आहे. काय निष्कर्ष निघाला त्या चर्चेतून? त्यातून असं समोर आलं की आजही नोकरीच्या सर्वाधिक संधींसाठी बंगळुरूलाच पसंती आहे. पण तिथल्या वाहतूक कोंडीला आणि महागाईला लोक कंटाळले आहेत. त्यामुळे अनेक जण पुण्याला एक उत्तम पर्याय म्हणून बघतायत. पुणे हे करिअर आणि लाईफस्टाईल यांचा योग्य समतोल साधणारं शहर म्हणून पुढे येतंय. हे फारच मजेशीर आहे. त्या रेडिट थ्रेडमधल्या कमेंट्स वाचण्यासारख्या होत्या. बेंगलुरूवाले कदाचित आउटर रिंग रोडच्या ट्रॅफिकमध्ये बसून आपल्या शहराची बाजू मांडत होते, तर पुण्यावाले हवामानाचं कौतुक करत होते पण रिक्षावाल्यांबद्दल तक्रार करत होते. यातून हेच दिसतं की टेक प्रोफेशनलसाठी सर्वोत्कृष्ट शहर म्हणजे फक्त पगाराचा आकडा नाही, तर तिथलं वातावरण, तिथलं सामाजिक जीवन या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. अगदी. आणि इथेच आपण पुन्हा सरकारच्या धोरणांकडे येतो. जेव्हा सरकार म्हणतं की आम्हाला नागपूर आणि नाशिकमध्ये GCC आणायची आहेत, तेव्हा ते फक्त कार्यालय बांधण्याबद्दल बोलत नाहीत. ते अप्रत्यक्षपणे पुणे आणि बंगळुरूच्या कल्चरशी स्पर्धा करत आहेत. आणि हे खूप मोठं आव्हान आहे. एक IT पार्क उभारणं सोपं आहे, पण लोकांना तिथे राहावंसं वाटेल अशी एक संपूर्ण इकोसिस्टम तयार करणं खूप कठीण आहे. बरोबर. आणि याला आपल्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीचीही जोड देता येते. 2024-25 साठी महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न सुमारे 3.09 लाख रुपये अंदाजित आहे. यावरून इथल्या लोकांच्या वाढत्या अपेक्षा आणि जीवनशैलीबद्दलच्या कल्पनांचा अंदाज येतो. लोकांना आता फक्त नोकरी नकोय, तर एक चांगलं आयुष्य हवंय. म्हणूनच या शहरांना फक्त नोकऱ्याच नाही, तर चांगल्या शाळा, हॉस्पिटल्स, मनोरंजनाची साधनं आणि एकंदरीत एक उत्साही सामाजिक वातावरण निर्माण करावं लागेल. तर मग या सगळ्या चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. काय गोष्टी स्पष्ट होतात? पहिली गोष्ट, महाराष्ट्र सरकार GCC आणि स्टार्टअप्ससाठी आखलेल्या नवीन धोरणांद्वारे IT क्षेत्राला जोरदार प्रोत्साहन देत आहे. जुन्या ओळखीत अडकून न राहता एक नवीन दिशा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी गोष्ट, मॅग्नेटिक महाराष्ट्रसारख्या उपक्रमाअंतर्गत मोठे करार होत आहेत आणि नागपूरच्या मिहानसारख्या ठिकाणी प्रत्यक्ष जमिनीवर कामही सुरू झालं आहे. म्हणजे गोष्टी फक्त कागदावर नाहीत. तिसरी आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य आता AVGC, XR आणि डेटा सेंटरसारख्या भविष्यवेधी क्षेत्रांमध्ये विस्तार करत आहे. ही एक मोठी आणि धाडसी झेप आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे टेक प्रोफेशनलसाठी पुणे हे करिअर आणि आयुष्य यांचा समतोल साधणारं एक आकर्षक शहर म्हणून उदयास येतंय. हे सर्व मुद्दे एकत्र केल्यावर एक व्यापक चित्र समोर येतं. पण जाता जाता एक विचार मनात येतो, जो आपल्या श्रोत्यांनीही करावा. सरकारची धोरणं नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमध्ये IT विकासाला चालना देत आहेत. पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत, हे खरं आहे. पण बंगळुरू आणि पुण्याप्रमाणे ही शहरं उच्च दर्जाच्या टेक टॅलेंटला आकर्षित करणारी इकोसिस्टम आणि सामाजिक जीवनशैली निर्माण करू शकतील का? केवळ एक IT पार्क उभारणे आणि एक संपूर्ण टेक कम्युनिटी घडवणे यात काय फरक असतो? ही कम्युनिटी सरकारी धोरणांनी तयार होते की ती आपोआप सेंद्रिय पद्धतीने वाढते? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.